नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. 5वं सोनेरी पानाचा 8 प्रकरणांचा पूर्वार्ध आणि पुढे उत्तरार्ध लिहायला सुरुवात केली. इसवी सन 12व्या शतकापासून 13व्या शतकाच्या शेवटपर्यंतचा कालखंड ते लिहित होते. 1294मध्ये दक्षिणेतल्या मुस्लिमांवर परकीयांची पहिली स्वारी झाली. दक्षिण भारतचा अर्वाचीन इतिहासाचा मागोवा घेताना 1321मध्ये स्वधर्मनिष्ठा राष्ट्रात जागी झाली. विजयनगरचा विश्वशाली इतिहास, नव्या स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना हे 7वं प्रकरण पूर्ण करताना पोर्तुगीज लोकांची भारताकडे दृष्टी वळली. इसवी सन 16व्या शतकाचा आरंभ आणि नंतर हे 8वं प्रकरण लिहित असताना हिंदू लोक भारतात ठिकठिकाणी कसे जागृत झाले याचं वर्णन आहे. 9व्या प्रकरणात मराठ्यांचा शौर्य इतिहास आहे. त्यात शिवाजी महाराजांचा जन्म ही महत्त्वपूर्ण आणि मराठी रणनीतीचे सूत्र सांभाळणारी घटना घडली. बाजीराव पेशवे, शिवाजी महाराज आणि नंतरचे पेशवे यांनी पंजाबपर्यंतच्या झालेल्या लढाया हे 10वं प्रकरण लिहिलं आणि इतिहासातलं 6वं सोनेरी पान म्हणजे इंग्रज आले. 150 वर्ष देश पारतंत्र्यात ठेवला आणि हिंदुस्थानचं स्वातंत्र्य सिद्ध झालं हे त्यांनी सविस्तर लिहिलं. इतकं सूक्ष्म इतिहासाचं अवलोकन करताना, हिंदुस्थानच्या पराक्रमाची गाथा लिहिताना त्यांना अत्यंत समाधान झालं. 1857चं स्वातंत्र्य समर त्यांनी लिहिलं होतंच. त्याच्या पुढचा इतिहासात ह्या पुस्तकात सविस्तर आला, त्यामुळे त्यांना स्वतःलाच कृतार्थ वाटत होतं. सोनेरी पानं लिहिताना त्यांच्या मनात असलेली अशक्यप्राय असलेली अभिनव भारत मंदिर ही कल्पना उसळून वर आली. नाशिकला पुण्याप्रमाणेच ज्ञात अज्ञात क्रांतिवीरांचं एक मंदिर उभारावं ही पुण्याहून आल्यापासूनची कल्पना होती. अभिनव भारत संस्थेचा हेतू सफल झाल्याने त्या संस्थेचा सांगता सोहळा अभिमानाने करता आला. तिथे क्रांतिस्तंभ उभारण्यात आला. तिथे जिथे प्रथम मित्रमेळा सुरू झाला तिथे अभिनव भारत मंदिर उभारावं ही कल्पना आज सफल करण्याचा मार्ग त्यांना मिळाला होता. 6 सोनेरी पाने हे पुस्तक प्रकाशित होईल तेव्हा होईल, तोपर्यंत हा उज्ज्वल इतिहास आणि सुवर्णयुगाच्या मुद्रा समाजाला सांगाव्यात. अभिनव भारतसाठी देणग्या गोळा कराव्यात. त्यांची इच्छा तर ती सफल झालीच आणि तीही वर्षभरातच. 10 मे 1953ला त्यांनी ज्या ठिकाणी क्रांतिकारकांनी पहिली शपथ घेतली ते घर आणि शेजारचं घर देणगीतून विकत घेतलं. तिथे मंदिर उभारण्यात आलं. तळमजल्याच्या एका खोलीला हुतात्मा अनंत कान्हेरे, दुसऱ्या खोलीला हुतात्मा कर्वे देशपांडे, वरच्या मजल्यावरच्या सभागृहाला बाबा सावरकर असं नाव देण्यात आलं. अंगणाच्या एका बाजूला स्वातंत्र्य लक्ष्मीची संगमरवरी मूर्ती, प्रवेशद्वाराजवळ तुळशी वृंदावन, शिलालेखावर त्यांनी स्वतःच्या लिपीत आणि त्यांच्याच शब्दात तो शिलालेख कोरून घेतला. सर्वप्रथम स्वातंत्र्य लक्ष्मी की जय असं लिहून घेतलं. त्यानंतर 1857 ते 1947 पर्यंतच्या सशस्त्र स्वातंत्र्य युद्धातल्या दिवंगत हुतात्म्यांनी श्रद्धांजली वाहिली. ते सोनेरी पानं व्यासपीठावरून महाराष्ट्रात झळकलीत. ओजस्वी भाषणांमुळे जनमानसात रुजली. तात्या फिरून थकले, परंतु मन अतीव प्रसन्न होतं. हसतच त्या दिवशी ते माईंना म्हणाले, माई, मनात आलं आणि लगेच घडलं. ही आमच्या आयुष्यातली पहिलीच वेळ. आम्ही मनात ठरवलं आणि तसं घडलं. कारण ते कार्य तुमच्यापुरतं मर्यादित होतं. तुमचा तुमच्या लेखनावर, वाणीवर विश्वास होता. परंतु जेव्हा काम अनेकांच्या सहकार्यातून करायचं असतं तेव्हा त्या कामाच्या पूर्ण होण्याची वाट पाहावी लागते. माई, तुम्ही उत्तम समीक्षक आहात. नेमक्या शब्दात नेमकं बोलता. असा वेळच किती मिळतो बोलायला. इतक्यात तर आम्ही घरीच असतो. प्रकृती कुठे आम्हाला सहकार्य देते. दिवसभर घरी असलात तरी लेखन, वाचन, टिपणं, चिंतन यातून वेळ उरलाच तरी कधी बोलणार. कधीतरी जेवणाच्या दरम्यान बोलता, मनापासून जेवता, परंतु मनापासून खरंच बोलता तेही देशातल्या घटनांबद्दल, पुढच्या योजनांबद्दल. खरं तर तुम्हीच एक वृत्तपत्र आहात. पूर्वी माई तुम्ही किती अबोल आणि विनम्र होतात. काय आहे, इतकी वर्ष संसार करते ना तुमच्यासह. अनुभवाच्या शाळेत नित्य नवे पाठ घेतोय आम्ही.
राग आला आमचा? मुळीच नाही. सत्याचा राग आम्हाला कधी येत नाही. तुम्ही बोलता त्यात तथ्य आणि सत्य आहे. खरं तर आम्ही मामाच्या सांगण्यावरून विवाह केला, परंतु जगलो ते देशाच्यासाठी आणि देशहितासाठी. तुम्ही केलं त्याचा आम्हालाच नव्हे तर संपूर्ण परिवाराला सार्थ अभिमान आहे. मान्य आहे, येसू वहिनींची फरफट झाली, वाडा गेला. आम्ही स्वतः तुरुंगातून तुम्ही येण्याची प्रतीक्षा करीत राहिलो. शांताबाई मुलांसह बाबांची सेवा करीत राहिल्या. अनंत अडचणी आल्या, परंतु तुम्हा तिघांतलं परस्पर प्रेम आणि देशप्रेम आणि याहून चिरंजीव गोष्ट ती कोणतीच नव्हती. तुम्हा तिघांचा संसार देशाचा होता, त्याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांनाच आहे. आता अनेक वर्षांनी सहवासाने काहीतरी विपरीत शब्द निघाले, त्याचं मनावर घेऊ नये. माई, माई तुम्ही आम्हाला कळलाच नाहीत असं का वाटतं तुम्हाला? तुम्ही तिघी आमचे आधारस्तंभ आहात. पाया तुम्ही, आम्ही वरचे मजले. पुरे पुरे. माई मनापासून हसल्या, तसे तात्याही हसले. संध्याकाळ झाली होती. अंगणातल्या उंच झाडांच्या फांद्या त्यांच्या मजल्यावरच्या खिडकीतून डोकावत होत्या. वातावरण कोंडलं होतं. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. चिमण्या मात्र झाडावरून खाली, वरून परत झाडावर चिवचिवाट करीत खेळ खेळत होत्या. ते खिडकीजवळ बसले होते. उद्या त्यांचा वाढदिवस, तोही अमृत महोत्सव. पाहता पाहता वयाची 75 वर्ष पूर्ण होणार होती. दिवस कसे गेले कळलंच नाही, कारण क्षणभरही संघर्षाच्या उष्ण झळांनी जराही गारवा दिला नव्हता. श्रीरामाचा जन्म असाच कडक उन्हाळ्यातला. भर माध्यांनी काय मिळालं त्याला त्याच्या आयुष्यात? 14 वर्षाचा वनवास, युद्ध, पुढे पत्नीवियोग कायमचा. भर उन्हाळ्यात जन्म घेणाऱ्या माणसांच्या नशिबात असेच भोग असतात का? श्रीरामाशी आपली तुलना नाहीच, परंतु आपल्या आयुष्यात आपल्या मनाला स्थैर्य कधी मिळालंच नाही, कारण आपलं स्वातंत्र्य ध्येयच स्थैर्याच्या आड आलं. कधी लंडन, कधी अंदमान, कधी रत्नागिरी फिरत राहिलो आणि स्थायिक झालो तेव्हा आयुष्याची माध्यान्ह उतरणीला लागली होती. हिंदू राष्ट्र, हिंदुत्व यासाठी जीव सतत टांगणीला लागलेला. अनेकदा कारावास घडला, साध्य झालं, आनंददायी ठरलं ते 3/4 हिंदुस्थानचं स्वातंत्र्य. मुस्लिमांचं तुष्टीकरण नको म्हणून जीवतोड बोललो. भारताचे 2 भाग झाले. पाकिस्तान झाला. इथवर मनानं कसवसं मानलं, मनाला समजावलं, आनंदाने स्वातंत्र्य स्वीकारलं. परंतु भारतभूमीचे असे अवयव तुटताना पाहून जीव व्याकुळला, मन व्यथित झालं, पण तेही नाईलाजानं स्वीकारलं. पाहता पाहता 75 वर्ष उलटली होती. तात्यांच्या डोळ्यासमोर सारे प्रसंग उभे राहिले होते. लोकांनी त्यांच्या वयाची आवर्जून जाणीव ठेवली होती, तो आनंद त्यांना झाला होता. ह्या 75 वर्षांनी आत्मकथा लिहायला घ्यावी. केवढे प्रसंग, केवढं लेखन, केवढी भाषणं आपल्याला आठवतील तशी लिहावी, असं आयुष्याच्या सरत्या काळात बहुधा आत्मचरित्र लिहित असावेत, असं त्यांच्या मनात आलं. ते मुंबईला परतले होते. तात्यांची 75 निमित्त महापौर मिरजकर यांच्या हस्ते कमला नेहरू पार्क, मलबार हिल यांच्या ठिकाणी सत्काराचे आमंत्रण द्यायला मंडळी आली. प्रथम तात्यांनी नकार दिला, परंतु अत्याग्रहामुळे जायचे ठरवले आणि तात्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या 60व्या वर्षानिमित्त पुणे हिंदू महिला सभेने त्यांचा जो सत्कार केला. तात्यांसोबत बाबा, बाळ, माई, शांतावहिनी या सर्वांना मुलांसह आग्रहाचे आमंत्रण होते. सर्व परिवाराचा झालेला तो सत्कार समारंभ एकमेव होता. 29 मे 1943चा दिवस. सकाळी सकाळी 4-5 लुगडी घेऊन माई आल्या. बैठकीत असलेल्या तक्तपोसावर पसरत त्यांनी विचारलं, कोणतं नेसू? कुठे जायचंय? एरवी तर मला कधी विचारित नाही. घरात असाल तर विचारीन ना. असलो तरी कुठे विचारता? रोजचं काय विचारायचं? आज सर्वांना आमंत्रण आहे म्हणून. कुठलं आमंत्रण आहे सर्वांना? हद्दच झाली बाई आपली. अहो, आज तुमचा 60 निमित्त सत्कार आहे ना, आपणा सर्वांना आमंत्रण आहे. ते म्हणता होय, कमला उद्यानात महापौर मिरजकर येणार आहेत ते? अच्छा, आठवण झाली म्हणायची एकदा. आता आपल्यासह व्यासपीठावर यायचा पहिलाच प्रसंग. धडधडतंय हृदयात. खरंच माईंसह सत्कार हा पहिलाच. ते म्हणाले, माई एवढी आवड आता बरी नाही. तरीही आता जातीच्या सुंदराला काही शोभतं असं न म्हणता आता आपल्यासारख्या वयोवृद्ध लोकांना काहीही चालतं आणि शोभतं. त्या हिरमुसल्या झाल्याचं पाहताच तात्या म्हणाले, अहो माई, सांगतो तुम्हाला कोणताही रंग शोभून दिसतो.
त्या प्रसन्न होऊन घरात गेल्या. दुपार झाली. तात्या कोट, टोपी, सदरा, धोतर आणि हातात छत्री घेऊन स्वतःच्या खोलीतून बाहेर आले. हिरवा काचेचा चुडा एवढ्याशा अंबाड्यावर भरघोस गजरा माळलेल्या केशरी लुगड्यात हिरवी चोळी घातलेल्या माई बाहेर आल्या. काहीच वेळात माईंना आणि तात्यांना न्यायला गाडी आली होती. दोन्ही खांद्यांवरून पदर घेत माई जिन्यावरून उतरल्या. शांताबाईंसह तात्या गाडीत बसले. बाकीची जणं आपापल्या परीने पोहोचणार होती. शांताबाई मात्र मनापासून आनंदाने योग्य ते नेसल्या होत्या. अशोकनी नव्या आणलेल्या नव्या लुगड्याची आज त्यांनी घडी मोडली होती. मूळच्या त्या सुंदर होत्या. तात्या हलकेच त्यांना म्हणाले, "वहिनी, आता अशोकचा विवाह कर, म्हणजे नव्या नव्या लुगड्यांच्या घड्या मोडता येतील." गाडीत बसता बसता झालेल्या संवादाने त्या सुखावल्या. व्यासपीठाजवळ गाडी थांबताच तात्या, माई, बाबा आणि बाळला व्यासपीठावर तर शांताबाईंना, मुलांना प्रमुख अतिथींच्या रांगेत सन्मानाने बसवलं. शांताबाईंच्या आयुष्यातला हा सार्वजनिक स्थळी भव्य समारोहात जाण्याचा पहिलाच प्रसंग. त्यांचं मन आनंदाने भरून आलं. पाहता पाहता मोठमोठी लोकं आली होती. सावरकर कुटुंबियांसाठीच राखीव जागा होत्या. सारे आल्यावर त्यांना अधिकच आनंद झाला. सर्वांचे यथोचित सत्कार झाले आणि शांताबाईंच्या नेत्रातून आनंदाचे अश्रू उघळले. सत्काराला उत्तर देताना तात्या म्हणाले, "आपण आमचा जो भव्य सत्कार केलात याने आम्ही सावरकर कुटुंबीय अत्यंत भारावलेले आहोत. कधी कुणी सत्कार करील, वयाचा सन्मान करील, परिवाराला आमंत्रित करील अशी कल्पनाही केली नव्हती. आमचं ध्येय होतं आमच्या भूमातेचं स्वातंत्र्य आणि त्यासाठी जे जे करता येईल ते केलं. आमच्या संपूर्ण परिवाराने केलं. त्यात कुठलाही कधी स्वार्थ नव्हता. कधी पद, सत्ता, अधिकार नको होता. हवा होता तो स्वतंत्र झालेला भारत. आम्ही कुठल्याही पदावर नसताना अखंड केलेल्या सूचना या लोकांना, अधिकाऱ्यांना आवडतही नव्हत्या. परंतु स्वतंत्र झालेला भारत पुन्हा परतंत्र होऊ नये त्यासाठी सीमा सुरक्षा महत्त्वाची. अनेक विचार सभेतून मांडत गेलो. समाजस्थिती, अज्ञान, दारिद्र्य याबद्दल बोलत गेलो. हिंदुस्थान स्थापन करण्याची स्वतंत्र, अखंड, जिजिगीषू ह्या तरुण पिढीत येऊ ह्यापेक्षा आम्हाला आता दुसरं काहीही नको. आमचा सन्मान केलात, बहुसंख्य मंडळी प्रेमाने इथे आलीत, त्याबद्दल आम्ही सर्वांप्रती अत्यंत कृतज्ञ आहोत." सारे घरी परतले. सर्वांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद होता. त्याप्रसंगी वाटलेले मिठाईचे पुडे, हार, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, काही रोख रक्कम हे सारं सर्वजण एकत्रित प्रथमच अनुभवत होते. तात्या माडी चढून वर गेले. थकले होते. बैठकीतल्या खुर्चीवर बसून मान मागे टाकली. आनंदाचाही माणसाला भार होतो, त्यातही थकवा येतो. त्यांच्या मनात येऊन ते हसत होते. सकाळी सकाळी तात्या खाली आले होते. खुर्चीवर बसत म्हणाले, "शांतावहिनी, आता आम्हाला वहिनी राहिली नाही आणि तुझ्यात आम्ही आता येसू वहिनी पाहतो म्हणून म्हणतो, ते महत्त्वाचं नाही. आज सकाळी सकाळी तुमचं लेखन असतं म्हणून विचारलं. विश्वासचा विवाह झाला, माईंना सुगरण सून मिळाली, हाताखाली मदतनीस आली, आता अशोकचं बघावं." "तात्या भाऊजी, तो विवाहच करणार नाही म्हणतो. का बरं? बोलेल तर कळेल ना." "आम्ही सारे विचारून थकलोत." माईंनीही विचारलं, परंतु नकारच आहे. अशोकला बोलावलं. अशोक म्हणाला, "तात्या, लग्न करणार नाही असं मी म्हटलं नाही, परंतु इतक्यात मला करायचं नाही. पुढे कधी वाटणारच नाही. माझं मन बदलेलंही. आज काय सांगावं मी?" यानंतर कुणीही अशोकला आग्रह केला नाही. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.